नमस्कार मंडळी. चला तर मी तुम्हाला सांगते आम्ही दिवाळी कशी सेलिब्रेट केली. तर जसं तुम्हाला माहितीच आहे, मी गेल्यावरती आम्ही फराळाला लागलो. मग दिवाळीच्या दिवशी पण आम्ही लाडू करायला घेतलो. तर आम्ही रवा लाडू आणि बेसन लाडू असे बनवले आणि एकीकडे माझी आजी पाट्यावरती पुरण वाढत होती. ते सगळं आवरून मी गेली पिल्लूला दिवाळीचा ड्रेस घ्यायला. मग पिल्लू तोच ड्रेस घालून गेली तिच्या मामांसोबत फटाके घ्यायला. ते फटाके घेऊन येईपर्यंत मी रांगोळीची तयारी करायला लागली आणि पिल्लूचे पप्पा तिकडने येऊन मला रांगोळीमध्ये कलर भरण्यामध्ये त्यांनी मदत केली. तर या घागरेला जो पण रेड कलर भरलेला आहे, तो पिल्लूच्या पप्पांनीच भरलेला आहे. आणि त्यानंतर माझी अशी रांगोळी चाललीच होती. तेवढ्यामध्ये पावसाचं वातावरण झालं आणि मग मी पटकन माझी रांगोळी निपटवली. माझी आई लक्ष्मीपूजनाची तयारी करत होती आणि तेवढ्यात पिल्लूच्या हातात लागला आजचा प्रसाद. तर पिल्लूनी ती सगळी मिक्स मिठाईमधली चांगली मिठाई खतम करून टाकली आणि त्यानंतर तिला रेडी केलं आणि मग फटाके वगैरे त्यांनी व्यवस्थित रचले आणि त्यासोबत फोटो वगैरे काढले तिघं मामाशांनी आणि त्यानंतर आम्ही लक्ष्मीपूजन केलं. एकीकडे आमची आरती चालू होती आणि एकीकडे पिल्लूची आरती चालू होती. असं होता आमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. त्यानंतर आम्ही फटाके फोडले. फटाके आम्हाला फार जास्त आवडत नव्हते पिल्लूला, कारण ते खूप आवाज करत होते, खूप धूळ-धूळ करत होते. पण थोडंसं एन्जॉय केलं आणि त्यानंतर अशी होती आमची ही दिवाळी. पण आम्ही आमच्या मावशीला पण मिस करत होतो, कारण आमची मावशी सासरी होती. म्हणजे आमची मावशी म्हणजेच पिल्लूची मावशी. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग.